बाप रे, खूप खोल आहे. खूप म्हणजे खूपच. 100 ते 150 फूट असं म्हणजे हा खोल दिसतोय. आणि एवढी खोल ही विहीर खोदले. आश्चर्य आहे. पूर्ण दगड कटिंग केलेलं आहे चारी बाजूनी. पूर्ण दगडच आहे. मातीचा थर नाही म्हणतात ना, दगड, नरम दगड आहे तो पूर्ण. जो म्हणजे असं कटिंग सुद्धा करू शकतो. काय विहीर आहे, जबरदस्त ऐतिहासिक विहीर म्हणायला हरकत नाही आहे. आणि हे वरती दगडी बांधकाम, चारी बाजूनी दगड कोरलेले आहे बघा. ही जी विहीर आहे ही कमीत कमी 100 फूट खोल आहे. आणि पूर्ण चारी बाजूने दगडी बांधकाम आहे. इथले जे दगड आहेत, या कच्छ भुज मधला हा रापर तालुका आहे आणि तिथलं या गावातली ही विहीर आहे. आपण पाहू शकता शेतावरची ही विहीर एक अद्भुत विहीर आहे, जी आपल्याकडे अशी विहीर बघायला मिळत नाही. ही जी पूर्ण कोरलेली आहे, म्हणजे दगड सारखा पूर्ण भाग आहे हा, पूर्ण चौकोनी कोरलेली आहे. आणि 100 फुटापेक्षा जास्त खोल आहे ही. याच्यामध्ये म्हणजे आता जे पाणी म्हणजे पाहायला मिळतंय ते सुद्धा 100 फुटापेक्षा जास्त. मला तर वाटतंय का 150-200 फूट तरी ही असेल विहीर. एवढी खोल ही खोदलेली आहे. आणि याच्यात म्हणजे आता इथे खरं म्हणजे या परिसरात आता पावसाळा असून सुद्धा पाऊस पडत नाही. आपण बघू शकता वातावरण ढगाळ आहे, परंतु उन्हाचे चटके पण तेवढेच बसत आहेत. हा कशभुजचा इथे एरंडेल लावलेला आहे. कोणी तिकडे म्हणजे तर कोणी शेंगदाणा त्या ठिकाणी लावलेला आहे. अशा प्रकारचा हा शेतीचा या ठिकाणी इथले शेतकरी उपभोग घेतात. पण ही जी विहीर आहे खरोखर अद्भुत आहे. ही विहीर आपण पाहू शकता, व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खूप खोल आहे. थोडंसं मी सुद्धा रिस्क घेऊन ही व्हिडिओ काढत आहे. हे जे विहिरीचं आहे म्हणजे अशा प्रकारची विहीर खूप कमी पाहायला मिळते. ही विहीर आहे ना, खूप खोल आहे. कमीत कमी 100 फुटाच्या वरती खोल आहे ही विहीर. आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे. आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये. તો ખબર હોવી જોઈએ ને.